नमस्कार श्रोते हो. आपण ऐकणार आहोत आईची शिकवण या कथेचा भाग 3. मागच्या भागात आपण वाचले, अनंतराव रमाताईंवर जबाबदारी सोपवून निश्चिंतपणे गावी गेले. आता पुढे. आता आपल्या लाडक्या लेकीला कसं समजवायचं ह्या विचारातच रमाताई आत आल्या. लांबूनच त्यांनी मनस्वीच्या रूममध्ये डोकावले. मनस्वी बेडवरती पडून नुसतीच एकटक मोबाईलकडे बघत होती. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. घाईने मनस्वीने मोबाईल हातात घेतला आणि कोणाचा आहे ते बघून न उचलता लगेचच हिरमुसून खाली ठेवला. हे सगळे बघत असलेल्या रमाताईंना वाटले विवेकचा फोन असावा. काहीही करून हिला बोलायला लावले पाहिजे म्हणून त्या आत आल्या आणि म्हणाल्या, मनू, कोणाचा फोन आला आहे? उचल ना तो. निशाचा आहे ग आई. माझा मूड नाहीये आत्ता तिच्याशी बोलायचा. ज्याचा यायला पाहिजे तो तर काही करत नाही. शेवटचे वाक्य मनस्वी जरा हळूच पुटपुटली, पण रमाताईंनी ते ऐकले. त्या स्वतःशीच बोलल्या, चला, फोनची वाट बघते आहे म्हणजे मी जो काही विचार करते आहे तो बरोबर असणार. आता लगेच विषय नको काढायला. अजून जरा स्वारीला वेळ द्यावा लागेल. असा विचार करून त्यांनी निश्वास सोडला आणि मनूच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, मनू, सकाळपासून काही खाल्लंय का? नाही, फक्त कॉफी घेतलीये. एवढं बोलून मनस्वी शांत बसली. मग उठ पाहू लवकर, फ्रेश हो. आधी जेवण कर, मग हवं तर झोप. मी मस्त मटकीची उसळ केलीये आणि छान गरम गरम शिरा करते, तुला आवडतो तसा. मला पण खूप भूक लागलीये. आईचे हे बोलणे ऐकून ओके मनूने नाराजीनेच सहमती दर्शवली. दोघी जेवायला बसल्या, पण जेवताना तो विषय नको म्हणून रमाताईंनी दुसरेच विषय काढले. त्यालाही मनस्वीने अगदी हं, बरं, हो असा तोकडा प्रतिसाद दिला. त्यामुळे अजूनही हिचा काही बोलण्याचा मूड नाही हे आईने ओळखले आणि जेवण झाल्यावर आता थोडा वेळ झोप तो मोबाईल बाजूला ठेवून अशी ताकीद दिली. मनस्वी बेडवर जाऊन झोपली. रमाताईंनी सगळी राहिलेली कामं पटापट आवरली आणि त्या पण मनू शेजारी जाऊन झोपल्या. अर्धा तास झाला असेल. विचारांमुळे रमाताईंना झोप काही लागत नव्हती. मनस्वीची पण चुळबुळ चालू होती. मग परिस्थिती पाहून रमाताई उठून गादीवर बसल्या आणि म्हणाल्या, मनू, ए मनू, लग्न झाल्यावर शरीराने लांब गेली तशी मनाने पण लांब गेली का ग माझ्यापासून? काय ग आई, असं का म्हणतेस? मनू आपलं डोकं आईच्या मांडीवर ठेवत म्हणाली. मग काय म्हणू, बघ ना तूच. आधी सगळं पटापट सांगणारी माझी मनू आज एवढा वेळ झाला तरी सुद्धा मला एक अक्षरही सांगत नाही. असं काही नाही ग आई. तू उगीचच काहीतरी बोलून मला इमोशनल करू नकोस. हो का? आता आई उगीचच बोलते का? रमाताई मनस्वीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या. आई, मनस्वी लाडाने म्हणाली. बरं, ठीक आहे. तू जे काही सांगशील ना ते मी मध्ये एक शब्दही न बोलता ऐकून घेईन. म्हणजे बघ, बाबा म्हणाले तसं त्या वकिलांना सगळं सांगताना मलाही माहीत असलेले बरे ना? काय, बरोबर ना? रमाताई मनस्वीला समजावत म्हणाल्या. यावर मनस्वीने मान वर करून रमाताईंकडे बघितले. खरंच? रमाताई मनूच्या डोळ्यातील भाव ओळखून म्हणाल्या. नक्की ना? माझीच चूक काढलीस आणि मलाच लेक्चर दिलंस तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. मनूने रमाताईंना लाडात दम भरला. हो ग राणी, काहीही बोलणार नाही. आता तरी सांग, जीव टांगणीला लागलाय सकाळपासून. रमाताईंनी
काकुळतेला येऊन असं म्हटल्यावर, सॉरी, खूप त्रास दिला ना मी तुम्हाला? सगळं सांगते, असं म्हणून मनूने आईला सांगायला सुरुवात केली. विवेक बरोबर मजेत गेलेले 2 दिवसाच्या आठवणी आईला खूप आनंदाने मनू सांगत होती. मस्त 2 दिवस मजेत गेले आमचे. किती मज्जा आली आहे माहिती आहे? हे सांगताना मनस्वीच्या चेहऱ्यावरचं उमटलेलं हसू रमाताईंनी हेरले होते. मस्त सकाळी उठून बीचवर गेलो. तिथे असणारे सगळे वॉटर स्पोर्ट्स खेळलो. तुला माहिती आहे, माझी खूप दिवसांची इच्छा होती वॉटर स्पोर्ट्सच्या सगळ्या राईड करण्याची. त्या सगळ्या केल्या. खूप एन्जॉय केला. पण तरी पण एक जो मला सगळ्यात जास्त आवडत होता स्कुबा, तोच नाही करता आला. तेही विवेकच्या ऑफिसमधल्या त्या सोनालीमुळे. शेवटचे वाक्य बोलताना मनस्वीच्या डोळ्यात पाणी तरळले. काय केलं तिने? रमाताईंनी मनस्वीच्या हातावर हात ठेवत विचारले. दुसऱ्या दिवसाची 12ची स्कुबाची बॅच पण आम्ही बुक करून आलो होतो. किती एक्साईट होते मी. सकाळी सगळी तयारी करून निघालो आणि त्या सोनालीचा फोन आला. अर्जंट मीटिंग ठेवली आहे आणि तुलाही जॉईन व्हायचं आहे. तरी मी विवेकला म्हणत होते की तू सुट्टीवर आहेस तर उचलू नको फोन. पण नाही, सोनालीने केला होता ना. मनस्वी चिडून बोलत होती. अगं मग काय झाले? खरंच अर्जंट काम असेल ना, म्हणून केला असेल तिने पण फोन. तिथं थोडीच घरचं काम होते का म्हणू? रमाताई मनस्वीला समजावत म्हणाले. का? बाकीचे कोणी नव्हते हँडल करायला? तिला माहीत होते ना आम्ही फिरायला आलो आहे, मग असं डिस्टर्ब करतात का? एवढी साधी गोष्ट समजत नाही आणि म्हणे बेस्ट फ्रेंड आहे. मनस्वी चिडून म्हणाली. ओह, ती बेस्ट फ्रेंड आहे का? रमाताईंना मनस्वीच्या भावना समजल्या होत्या. मग मग काय झाले? रमाताईंनी पुढे विचारले. मग काय, बसले सर लॅपटॉप ओपन करून. बरोबर घेऊ नको म्हणत होते मी, तरी घेतला तो लॅपटॉप. माझ्या काय मीटिंग होत नाहीत का? 2 तासांनी संपली त्याची मीटिंग. स्कुबा पण राहिला आणि सरळ जेवायला गेलो आम्ही. जेवण करताना पण धड बोलला नाही तो. सारखी कॉल. जेवण झाल्यावर त्याला म्हटलं की शॉपिंगला जाऊ, तर म्हणाला मला नाही जमणार, काम आहे. तुला हवं असेल तर तू जा. म्हणे तू जा. असं फिरायला गेल्यावर बायकोला कोणी एकटी शॉपिंगला जायला सांगतं का? मनस्वीच्या डोळ्यातून पुन्हा गंगा यमुना वाहायला लागल्या होत्या. रमाताईंनी तिला कसे बसे शांत केले. मनूने पुन्हा पुढे सांगायला सुरुवात केली. ओके, असेल इम्पॉर्टंट काम, मी घेतले ना समजून. तर दुसऱ्या दिवशी पण सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर मला म्हणतोय, बॅग्स पॅक कर, आपल्याला निघायचे आहे लगेच. लगेच? आपण तर उद्या जाणार होतो ना? असं विचारल्यावर म्हणाला, माझी सुट्टी कॅन्सल केली आहे, आपल्याला निघावे लागेल. बस एवढं बोलून वॉशरूमला गेला. बाकी मला काहीच सांगितले नाही. मग मला पण चिड आली. तेवढ्यात त्या सोनालीचा कॉल आला. तर मीच उचलला चिडून आणि तिला म्हणाले, तुम्हाला मॅनर्स नाहीत का, वगैरे वगैरे. तर विवेकने ते ऐकले आणि माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि कॉल कट केला. मी चिडले एवढे सुद्धा त्याला समजले नाही. वरून मलाच म्हणाला, तुला काही समजते का नाही? कोणाशी कसे बोलायचे, काय बोलायचे? किती बालिश आहेस, एवढं पण कळत नाही का तुला? हे सांगताना मनूला एवढे रडू आले की पुढचे तिला बोलताच आले नाही. तिने आईच्या मांडीवर डोके ठेवले. आई, त्यानंतर तो माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलला नाही. आम्हाला घरी पोहोचायला खूप उशीर झाला. तरीसुद्धा सकाळी लवकर ऑफिसला गेला
जाताना मला उठवले सुद्धा नाही. एवढा कशाचा राग? ऑफिसला गेल्यानंतरही फोन नाही. मग मीही बॅग भरली आणि इकडे निघून आले. मला नाही राहायचे त्याच्याबरोबर. त्याला माझी काहीच काळजी नाही. असं बोलून मनस्वीने आईच्या मांडीत डोकं ठेवून रडायला सुरुवात केली. अगं पण तू बॅग घेऊन निघाल्यावर अंकिताताईंनी विचारले नाही का काही? अंकिताताई मनस्वीच्या सासूबाई. रमाताईंनी आश्चर्याने विचारले. आई न बाबा घरी नव्हतेच, ते कालच वर्षाताईंकडे गेलेत. मनस्वीचे हे उत्तर ऐकून रमाताई म्हणाल्या, अरे देवा, तरीच मी म्हणते त्यांचा अजून फोन कसा नाही आला? म्हणजे त्यांना तर काही माहीतच नाही. मनू, असं घरात कोणी नसताना तू डायरेक्ट बॅग घेऊन निघून आलीस, हे काही बरोबर नाही केलं. रमाताईंना मुलीचं हे वागणं अजिबात आवडलं नव्हतं, म्हणून त्या असं म्हणाल्या. तर यावर लगेचच मनस्वी, ते काही मला माहीत नाही. झालं तुझं सुरू माझ्यात चुका काढणार. मी बाबांना आजच त्या वकील काकांना फोन लावायला सांगणार आहे. मनस्वीनीही चिडून आईला सांगून टाकलं. क्रमशः काय होईल आता? मनस्वी तिचा निर्णय नाहीच बदलणार का? विवेक आणि त्याच्या आई बाबांना तर अजून काहीही माहीत नाही. रमाताई काय करतील? ऐकू पुढच्या भागात. धन्यवाद. श्रोते हो, कसा वाटला आजचा हा भाग? कमेंट करून कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.